नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 9, 10, 11 मे 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज, मध्यम हलका बऱ्याच ठिकाणी राहील। काही भागात अचानक जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर हा बदल दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये 9 आणि 10 मे 2024 या तारखेच्या दरम्यान वाऱ्याची तीव्र चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे आणि या चक्रवात स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी गारपीट तर काही भागामध्ये चक्रीय वारे देखील बघायला मिळणार आहे। 9, 10, 11 मे 2024 या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे या पावसाचा अंदाज केरळ, कर्नाटक, गोवा राज्याचा परिसर या भागात किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील। तेलंगणा, कर्नाटक या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता राहील। वेल्लोर, चेन्नई, नेल्लोर, बेंगळुरू आणि बल्लारी, नंदलाल या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस असणार आहे। तर भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा, हैदराबाद, नंदलाल मध्यम हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाज विशाखापट्टणम, जगदलपूर, भुवनेश्वर, रायपूर, कोरबा, राऊरकेला या भागात असून गारपीटचा जोर देखील वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे पुढील 3 दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाजा किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। तसे इतर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोपासा, पारसेम, अल्रोना, बंडा, वेंगुर्ला, महापण, कुडल या भागात मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे आणि सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गुंजी, अंजनेम, वालपुई, अलगोटे, तिक्सा, कास्टल रॉक, रामणघागरा, गुंजी, कानापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वास्को द गामा, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी, कानकोण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे आणि कर्नाटक राज्याचा परिसर, बेळगाव, बाची, राणाकुंडे इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अड्डाला इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कणकवली, वैगणी, पुईपकासल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील। तर कुणकेश्वर, खारेपटण, विजयदुर्ग मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। राधानगरी, गारगोटी, कापसी, निपाणी, इस्फुर्ली, कागल जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांकेश्वरा, कुरणवाडी आणि चिकोडी, सल्लागाय इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। इचलकरंजी, कोल्हापूर, परोळा, संगरूळ, ज्योतिबा, किनी, कोडाली, अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे। मलकापूर, कोकरुडला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे वडापेठ, पुर्णागड, राजापूर मध्यम स्वरूपात राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। बेलकर, साक्रापा, मलकापूर, कोकरुडला जोरदार पावसाचा अंदाज आहे। संगमेश्वर, माखनजन, सरवाडा इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील आणि ज्योतिबा, किनी, कोडाली, अष्टा, इस्लामपूर, कोल्हापूर, इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये चिकोडी, मालचाटी, सांकेश्वरा, रायबा, किडकल जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिरगोपी, कोडाची इकडे जोरदार स्वरूपात राहील
आणि मंगसुळी, जळकाटी, किरंगी, आडाली, तेलसांग, कानामडी, तिकोटा जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। सांगली, मालगाव, देसिंगलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। तासगाव, आष्टा इथे मध्यम स्वरूपात राहील। देसिंग, नागज, कोची, धकलपूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात गारपीटचा अंदाज राहील। जत, बिलर, कानामडी तसेच आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे कानापूर, विटा, रामपूर, पलूस मध्यम स्वरूपात राहील आणि पश्चिमेकडे जोर वाढलेला असून मेढा, उडाले मध्यम स्वरूपात राहील आणि कोयना, पटण, अरळ, अरवाडे, उसटफोट, चाकदेव, लोटे, चिपळूण इकडे जोरदार स्वरूपात राहील। मारगाव, तांबे, दहागाव, खेड, दाभोल, दापोली, पाचपणे, कलसित, मंदनगर मध्यम पावसाचा अंदाज आहे। उसटफोट, सातारा, देवरा, कोरेगाव आणि महाबळेश्वर, पोलादपूर, महाडवर्धन, गोरेगाव, बोरशिरवळ या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सातारा जिल्ह्याच्या काही भागात जोर कमी राहील, जसे वडोज, निंदाल, दहिवडी आणि बराड, शिंगणापूर, लाटे, पलटण, लोणार, खंडाळा या भागात हलका मध्यम असून गारपीटची शक्यता बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून म्हसवड, पिलवी, भालवानी, मौद, बुद्रुक, दिघाची, आटपाडी, चिंके, सांगोळे, पंढरपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंगळवेढा, मारवाडे, क्रोवेलाटी, शंग, झालकी, दुधाणे जोरदार स्वरूपात राहील आणि सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, मुष्टी, नंदुरबार, होर्टी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वडगरी, अलूर, अळंदा, रुद्रवाडी, उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तुळजापूर, वडोला, तांदवाडी हलका मध्यम पाऊस या भागात राहील। अरणगाव, वेरबंग, पाणेगाव, बार्शीला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। बेंबले, टिंबुर्णी, इंदापूर, वांगी, केरण, करमाळा, बिगवण, केटूर, पेगोंडोड, बारामती, लुसुंबे गारपीटचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे करमाळा इकडे हलका मध्यम राहील। राशीन, कर्जत, कुलधरणला हलक्या पावसाचा अंदाज आहे। जळगाव, मिरजगाव, जामखेड, काडाष्टीलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। राळेगाव, सुरेगाव, पारनेर, सुपे हलका पाऊस या भागात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा पारनेर, टाकेडोकेश्वर, आले आणि आळकुटी, मज्जुन्नर, ओतूर, गरवाडी, घारगाव या भागामध्ये बघायला मिळणार आहे। अहमदनगर, कोटगाव, धनगरवाडी, शिरोळ, गोडेगाव, बनास, निवासा, माका आणि भगूर, पाथर्डी, जांभळीला बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। राहुरी, देवळी, प्रवरा, श्रामपूर, अश्वी, लोणी, संगनमेर, शिडील, पिलतांबा, कोपरगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याकडे गरवाडी, मज्जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आंबेगाव मध्यम स्वरूपात राहील। वाडा, मनसरलाही मध्यम स्वरूपात राहील। खेड, चाकण, शिंदे, कसमतलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पाबळ, मलटण, शिक्रापूरलाही मध्यम स्वरूपात राहील। भांबर्डे, नार्वे, बोरी आणि पारेगाव, सुद्रुक, श्री गोंदा, कडेगाव 2 या भागाकडे जोर कमी असून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। लोणी, कालभर, पुणे, सुसगाव, शिवापूर, केटवल्ले, भोर, शिरवळ, विहाले, लवासा, झिटे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागाकडे जोर कमी राहील। टाला, इंदापूर, सवनगड, नागोठाणा, आंबे, कळवण इकडे हलका पाऊस राहील आणि रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। पावसाची शक्यता आहे। पेण, शिरोळ, खोपोली, कसमत या भागात हलका स्वरूपात राहील। कर्जत, पुसद, पेठ, नरेल, मुरबाड आणि बदलापूर, ठाणे, कल्याणमध्ये, मीरा भाईंदर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे अंशतः ढगाळीत राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील, जसे इगतपुरी आणि खर्डी, वैशाला, कोटाले हलका पाऊस राहील। आंबेवाडी, सम्राटगुंडा, राजूर, अकोला, समशेरपूर, तिरडे, डोबरे इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे पांडुर्ली, सिन्नर, नाशिक, जव्हार, मोकडा, त्र्यंबक, लाडाची, अर्सुल, शेवगा गारपीट पावसाचा अंदाज राहील। नागपूर, ओझर, जोपूर, निफाड, लासलगाव, पाटोदा, मंजूर, निमगाव, सिन्नर आणि वावी, जवळके, कोपरगाव, येवला या भागात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, मनमाड, चांदवड, वणी, डोडांबे, ओझर, कळवण, सटाणा, आवटी, ताराबाद, अंजंग, मालगाव, नांदराणे, ममदापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात साक्री, ब्याड, पिंपळणे, चोरवड, नवापूर, अंमली, कोकसाने, बोरचाक, धनोरा हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे असोल, मालगाव, खरपाली, शहादा, नंदुरबार, रानाला इकडे हलका मध्यम पाऊस राहील। धुळे जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील। धुळे, अंजंग, अरवी, बोकरूड हलक्या सरींचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही। धरणगाव, जळगाव आणि
पाऊर, बडगाव, पाचोरा, जामनेर हलक्या मध्यम सरींचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर श्री छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर, फुलंब्री, विरामगाव, एल्गोपाट, देवगाव, कन्नड, हतनूर, चाळीसगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी, काचूर, पाचूर, लिंबे, जळगाव, गंगापूर, धाकेपाल, देगावणी, पैठण, अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर बीड जिल्ह्याकडे बीड, करकम, अंबळनेर, भालगाव हलका पाऊस राहील आणि यलम, चौसाला, वडवणी, तळेगाव, धारूर, केज आणि कळंब-मासा, तारकेट, बोम, धाराशिवचा परिसर इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। जालना जिल्ह्याकडे उत्तरेकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। गुलाबपांगरी, जालना, देऊळगाव राजा, दाभाडी, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। धाराशिवमध्ये कळंब-मासा, तारकेट, बोम, पातूरखडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। एडशी, पेठ, कामेगाव, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शीलाई हलका पाऊस राहील। तुळजापूर, पडोला, तांदोडी, नळदुर्ग, कोर्टी, भाटंजी हलक्या मध्यम स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्यात घाटेगाव, कोंड, बाडा, औसा, किंतोड, श्रांतपाल हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज लातूर जिल्ह्याच्या या भागात राहील। तर जोरदार पावसाचा अंदाज हा निलंगणा, रशाजानी, हलसी, भालकी, बीदर आणि उमरगाव, घोटाला, हिलखेडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। उदगीर, मोरकी, रावणकोला, हणेगाव, जकाल, अरुंदा हलका पाऊस या भागात बघायला मिळणार आहे। लातूर रोड, वडोजूक, जळकोट, मुखेड, अहमदपूर, कवठा, नरशी, परभणी जिल्ह्याचा परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वाघाला, पेटुंबरी, भोकर, हिमायतनगर हलक्या सरींचा अंदाज राहील आणि हिंगोली जिल्ह्याकडे जोर फारसा नाही, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्यात मंगळूरपीठ, कळसना, खेडा, वाशिम तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगगाव, चिखली, कुदनापूर हलक्या सरींचा अंदाज राहील। बुलढाणा, मोटाला, खामगाव, शेवगावला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। अकोला, अमरावती या भागातही हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी असणार आहे, जसे चिखलदरा, अचलपूर, मोर्शी, मोझारी, आष्टी, वरुड, नरखेड आणि कोडाली, काटोल या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातही हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्यात जामोडा, कलाम, नेर, लाडकेट, दारवा हलक्या सरींचा अंदाज आहे। जवई, रुई आणि पांढरकवडा, घाटंजी, करंजी या भागातही हलका पाऊस असणार आहे। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे भद्रावती, मोरली, कुटवाडा, चारगोविके, चिमूर, ब्रह्मपुरी हलका मध्यम पाऊस या भागात वादळी वाऱ्यासह राहील। चंद्रपूर, बदलापूर, गजवाली इकडे हलका राहील आणि सोनापूर, शिरपूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून चामोर्शी, मोल, सावली, राजोळी, वलनी, सिंदेवाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली, धनोरा, मुरमगाव, चिरमुरा आणि मालवेरा, नाटी चौक या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आहेरी, भांबरगड, गिरवाडा, पाराकोट इकडे हलका राहील। भांबरगडच्या दक्षिणेकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे गोंदिया जिल्ह्याकडे आणि भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर असणार आहे। तर गोंदिया जिल्ह्याकडे देवरी, साक्रीटोळा आणि गोरेगाव, आमगाव, लांजी, गोंदिया, चांगसरी, रांजेगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये लखनी, साकोलीला पुढील 3 दिवसात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसे इतर भागामध्ये हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। भंडारा, मौदा, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी, खरबसर या भागात राहील। नागपूर जिल्ह्यात पश्चिम भागामध्ये कोडाली, काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी या भागात हलका मध्यम पाऊस असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।